त्याला काही चावा केला नाही, सुरुवातीला स्पर्श केला, त्याचा याचा काही संबंधच नाही. तो मेला त्याच्या मनाच्या समजुतीमुळे. तसं आमचं जीवन आहे माऊली. आम्ही जगाकडे कसं पाहतोय आमचं मन, त्याच्यावर आमचं आयुष्य अवलंबून आहे. जगाकडे आम्ही कसं पाहतोय त्याच्यावर आयुष्य अवलंबून आहे. ठरवलं तर प्रत्येक दिवस सुखाचा आहे, नाही ठरवलं प्रत्येक क्षणाला दुःख आहे. प्रत्येक क्षणाला दुःख आहे. आणि म्हणून आम्हाला अध्यात्माची गरज काय आहे, आम्हाला सत्संगाची गरज काय, आम्हाला संतांच्या संघाची काय गरज आहे, त्याला कारण हेच आहे. गृहस्थ आश्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि चारही आश्रमांमध्ये सर्वश्रेष्ठ आश्रम जर कुठला सांगितला असेल तर गृहस्थ आश्रम. तुम्हाला देवपूजा करायची आहे, गृहस्थ आश्रमात करू शकता. तुम्हाला ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ऋण फेडायचे आहेत, गृहस्थ आश्रमामध्ये करू शकता. तुम्हाला धर्म कार्य करायचंय, गृहस्थ आश्रमात करू शकता. प्रपंच करायचंय, संसार करायचंय, सगळं करून आम्हाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे, गृहस्थ आश्रम सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. फक्त त्या गृहस्थ आश्रमामध्ये आम्ही असताना आमच्या वाट्याला आलेली कर्म, देखा अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तेणे व्यापारी निश्चित पावे. तिसऱ्या अध्यायातील 80वी ओवी. देखा अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे. आम्ही संसारामध्ये कार्य करत असताना पाहुणा आला आमच्या घरी ना, पाहुणा नाही, देवाने पाठवलेलं आहे, देवाचं आगमन झालेलं आहे, संतांचं आगमन झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्याप्रमाणे जर आम्ही सेवा करत असू तर व्यक्तीचे सेवा करत नाही, आम्ही प्रत्यक्ष भगवंताची सेवा करत असतो. आमच्या वाट्याला जी माणसं आलेली आहेत कर्मानुबंधाने, जी काही मुलं आमच्या पोटी जन्माला आलेले आहेत, जे बाई आम्हाला प्राप्त झालेले, ज्या आईवडिलांच्या पोटी आम्ही जन्म घेतलेला आहे, जो आम्हाला समाज मिळालेला आहे, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, कर्मयोगाने मिळालेले आहेत, सगळ्यांचे ऋण फेडायचा हा एक सगळ्यात मोठा संधी आहे. सगळ्यात मोठी संधी आहे सगळ्यांचे ऋण फेडायचे. गृहस्थ आश्रम म्हटल्यानंतर सगळ्यात मोठी संधी आहे. मग त्या ठिकाणी जर आम्हाला कार्य करायचं आहे, त्या ठिकाणी जर आम्हाला जी वाट्याला येतील ती कर्म जर करायची आहे, तर मग संसार म्हणजे दुःखाचं मूळ सांगितलेलं आहे. दुःख तर येणार आहे, दुःख तर स्पर्श करणार आहे, त्याचा धर्म आहे तो. संसाराचा धर्म आहे. संसार म्हटल्यानंतर दुःखच. पण मग त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी आम्ही काय करावं, काय योजना करावी ना, यासाठी आम्ही संतांचा संघ करायचा, यासाठी संतांचा संघ करायचा, यासाठी आम्हाला संतांना शरण जायचंय. बरं का माऊली. ज्या वेळेला सापाची आणि मुंगसाची झुंज होते ना, त्यावेळेला तो साप त्या मुंगसाला दंश करण्याचं काम करत असतो. एकदा सापाने त्या मुंगसाला चाला घेतला की त्याला ते विष चढत असतंय ना, मग ते विष चढत असलेलं उतरावं म्हणून त्या मुंगसाला एक विशिष्ट प्रकारची वनस्पती माहिती असते. तो काय करतो, मुंगूस जातोय, ती वनस्पती हुंगतोय. एकदा ती वनस्पती हुंगली की चढलेलं विष सगळं उतरतंय, पुन्हा जाऊन तो सापाशी लढतोय. पुन्हा सापाचा धर्म आहे दंश करायचा, तो दंश करतोय. पुन्हा ते विष चढलं जातंय, पुन्हा जाऊन तो वनस्पती हुंगतोय, पुन्हा येऊन इकडे सापाशी लढतोय. वनस्पतीच्या जोरावर, वनस्पतीच्या आधारे, वनस्पतीच्या बळामुळे शेवटी मुंगूस जिंकतोय आणि साप मरतोय. आम्हालाही संसार करता करता कधीतरी संसार मेला पाहिजे. संसारूपी साप जो आहे ना, संपला पाहिजे ना, कधीतरी संसार मेला पाहिजे, म्हणजे संपला पाहिजे ना. पार जायची वेळ होती आमची, तरी आमचा संसार संपत नाही, तरी आमचा संसार संपत नाही. आम्ही तीर्थाला गेलो तरी तिथून 10 वेळा फोन करतोय, झोपला का बाळा, झोपला? तेव्हा शेजारचे म्हणतात, अरे झोपेल ना, तू काय टेन्शन घेते? नाही ना, माझ्या वाचून राहतच नाही तो. माझा नातू आहे ना, त्याला मीच लागते, मीच आवडते. आईची पण आवड नाही, आईचकडे पण नाही राहत तो, एवढी आवड आहे माझी. संसार संपला पाहिजे ना.
आम्हाला परत परत श्रवणाची काय गरज आहे, आम्हाला संतांच्या संगतीची काय गरज आहे? या सापाशी झुंजत असताना की नाही तो दंश करण्याचं काम करतोय संसार, आणि त्याचं विष आम्हाला चढत असतंय. पण ज्यावेळी ही वनस्पती आम्ही होमतोय ना, एक वेगळ्या प्रकारचं स्फुरण, एक स्फूर्ती निर्माण होत असते, पुन्हा एकदा बळ निर्माण होत असतंय धर्म कार्य करण्यासाठी, देव कार्य करण्यासाठी. मरगळ जी आलेली असते ना ती दूर होते. एकदा हरिपाठामध्ये तल्लीन झाला, एकदा काकड्यामध्ये तल्लीन झाला, भजनामध्ये तल्लीन झाला, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, श्रवणामध्ये तल्लीन झाला ना माणूस, की आलेली मरगळ निघून जाते माणसाची, आलेली मरगळ निघून जाते. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचंय, ही जी वनस्पती दिलेली आहे ना, अहो नुसता ज्ञानेश्वरीला स्पर्श जरी केला ना, स्पर्श, तरी माऊलींच्या चरणाला स्पर्श केल्याचं समाधान प्राप्त होतंय. गाथेला नुसता स्पर्श आम्ही केला ना तरी जगद्गुरु तुकोबांच्या चरणाला स्पर्श केल्याचं समाधान आम्हाला होत आहे, ते समाधान आम्हाला होत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला या जगाचा निरोप घेण्याच्या आधी ते कार्य करायचंय जे जगद्गुरु तुकोबांनी केलं, जे माऊली ज्ञानोबांनी केलं ना, जे शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जे कार्य केलं ते कार्य आम्हाला करायचंय. ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. आणि ते घडावं असं जर वाटत असेल तर पहिला आम्ही विचार करायचा आहे, आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया. आम्हाला हा नरदेव भगवंतांनी कशासाठी दिलेला आहे? 83,99,999 योनी आहेत ना या ठिकाणी, सगळ्या वावरताना दिसतात ना. कधीतरी एकांतात बसा, डोळ्यासमोर त्या सगळ्या आणा, आणि मग सगळ्या आणल्यानंतर स्वतःचा विचार करा, भगवंताने काहीतरी वेगळं दिलंय का? उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, जगण्याचं स्वतंत्र दिलं, चारही वाचा आपल्याला दिल्यात, बुद्धी दिली विशेष, परा पच्छंती मध्यमा आपल्याला दिले, वैखरी आपल्याला दिले, चारही वाचा आपल्याला दिल्यात. हे सगळं का दिलं असेल, कशासाठी दिलं असेल, याचा विचार माणसाने करायला पाहिजे ना. 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ना ते कार्य आम्हाला करायचं. 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. आणि म्हणून भगवंताने हा नरदेव आम्हाला दिलेला आहे. विशेष म्हणजे देवपूजा नाही ते करू शकत, धर्म कार्य नाही ते करू शकत, देवाचं नामस्मरण, ग्रंथ वाचन करून आणि मग ते ज्ञान प्राप्त करून घेऊन त्याप्रमाणे जगणं वागणं हे माणसाचं कर्तव्य, हे माणसाचं काम आहे, हे नरदेहाचं काम आहे. आपण एक स्वतःचा विचार करा, मी किती भाग्यवान आहे. 83,99,999 योनी या ठिकाणी असताना सुद्धा 84,00,000 जीवयोनी भगवंताने मला नरदेह म्हणून दिलेली आहे, मनुष्य देह म्हणून दिलेली आहे. आणि माणूस म्हणून जन्मत असताना, माणूस म्हणून कार्य करत असताना आम्हाला क्षणाला ते दुःख का स्पर्श करत आहे, का दुःख येत आहे? जे दिलंय ते स्वीकारत नाही आम्ही. पायी चालणारा जो आहे तो सायकलवाल्याकडे पाहतो, सायकलवाला मोटरसायकलवाल्याकडे पाहतो, मोटरसायकलवाला फोर व्हीलर वाल्याकडे पाहतो, आणि चारचाकी तो ज्याची कोणाची गाडी असेल तो पण महागडी गाडी असेल तिच्याकडे पाहतोय. आणि ती महागडी गाडी पण कधीतरी ट्रॅफिक मध्ये अडकली ना तर ते सुद्धा वरती हेलिकॉप्टरकडे पाहत असतात. आमचं सुख का कमी होतंय? माऊली म्हण, जगद्गुरु तुकोबा म्हण, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुकुतूप आहे संचिताचे. ज्याप्रमाणे भगवंताने आम्हाला ठेवलंय ना त्याप्रमाणे जर आम्ही स्वीकारलं, दुःख दिलंय ना देवाने दिलंय, सुख दिलंय ना देवाने दिलंय. आमचं नेमकं होतंय काय माहितीये का? दुःख आलं की देव आठवतो. कबीर महाराज म्हणताय, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होई. दुःखामध्ये आम्ही सगळे स्मरण करतो, सगळ्यांना देव आठवतोय. घरामध्ये काही खटकाखटके झाले ना का भांडी पडायला सुरुवात होते, आणि भांड्यांची आदळा आपण सुरू झाली की मग देव आठवतोय, नाही का? मग देवाच्या हातात सगळं काही. जोपर्यंत सुख ओसंडून वाहत असतंय ना तोपर्यंत काही वेळेला घरातल्यांना दिवा लावा म्हणून सांगावं लागतंय. वेळ निघून गेली, दीप प्रज्वलन करा, दिवा लावा सांगावं लागतंय. आम्हाला भगवंताने जसं ठेवलंय तसं राहता आलं पाहिजे. ज्या स्थितीला ठेवलंय त्या स्थितीला राहता आलं पाहिजे. जे भगवंताने दिलंय ते आम्हाला योग्य आहे, जसं आहे तसं देवाने दिलंय म्हणून स्वीकारा.
तुम्ही आहात त्याच ठिकाणी सुखी असाल. ज्या स्थितीमध्ये भगवंत आपल्याला ठेवील ना त्या स्थितीमध्ये सुखी असाल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरदेह भगवंताने आम्हाला दिलेला आहे आणि नरदेह देऊन सुद्धा कुठेही विकत न मिळणारं आयुष्य भगवंताने आम्हाला दिलेलं आहे. मिळेल का विकत? मिळेल? पैसा जर असेल तर एखादं इंद्रिय निकामी झालं तर ते आम्ही विकत घेऊ शकतो, पण इंद्रिय जोडल्यानंतर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही जगालच. एक मंत्री महोदयांचा एक पार्ट गेला होता बघा माऊली, काहीतरी शरीरातला एक पार्ट होता, तेवढं काही माझ्या लक्षात नाही राहिलं कुठला पार्ट होता तो, तुम्हाला कदाचित माहिती असेल. आणि पार्ट गेला ज्या वेळेला हे त्यांना कळलं त्यावेळेला सर्वत्र प्रसार माध्यमांतून एक सूचना देण्यात आली, अमुक अमुक अशा अशा पार्टची गरज आहे, जो कोणी देईल त्याला अमुक अमुक रुपये त्याच्या बदल्यात ठरवण्यात आलं. आणि एक गरीब बिचारा माणूस होता, त्याने विचार केला की एवढे रुपये जर मिळत असतील तर माझे राहिलेले जे काही संसार, माझे जे काही माझ्यावर आधारित असलेली जी काही माणसं आहेत ती तरी सुखाने राहतील. तयार झाला तो माऊली. हे पुराणातलं नाही बरं का, चालू वर्तमान काळातलं आहे. तयार झाला, तिकडे शस्त्रक्रिया झाली, त्याचा तो पार्ट पण काढण्यात आला. पण मंत्री महोदय त्या हॉस्पिटल पर्यंत पोहोचायच्या आधी निघून गेले, त्यांच्यातला प्राण निघून गेला. पैसा असेल तर तुम्ही पार्ट विकत घेऊ शकता, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तेवढं सहकार्य मिळेलच, आयुष्य मिळेलच असं नाही. मागे माझं एका ठिकाणी प्रवचन होतं उत्तर कार्यांच्या निमित्तानं, आणि त्या ठिकाणी एक 25 वर्षाचा तरुण असेल, तो 25 वर्षाचा, मला तरी वाटतंय हो 25-26 वर्षाचा तरुण, 3 वर्ष झाली होती लग्नाला त्याच्या, 1-2 वर्षाची लहान मुलगी होती तिला. आणि नेमकं काय झालं, त्याच्या लग्नाच्या 3 वर्षानंतर एक 25-26व्या वर्षी समजा त्याला एक असं थोडस अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून त्याला दवाखान्यामध्ये दाखल केलं. आणि दवाखान्यात दाखल केल्यानंतर ते समजलं की त्याचा लिव्हर जो आहे ना तो डॅमेज आहे, लिव्हर डॅमेज आहे. तर मग बघितलं सगळं काही, सगळ्या तपासण्या केल्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं जर कोणी देत असेल लिव्हर, आता मी ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला माझा विश्वास बसत नव्हता. मी काही डॉक्टरांना विचारलं तिथूनच, कारण आपल्याला जर बोलायचं आहे तर थोडीशी माहितीला पाहिजे ना, नाही का माऊली. बाबांशी त्या बोलल्यानंतर डॉक्टरांना 1-2 डॉक्टरांना फोन केला की लिव्हर ट्रान्सफर करता येतो का. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 30% लिव्हर ट्रान्सफर करता येतो. जो माणूस 30% लिव्हर दुसऱ्याला ट्रान्सफर करतो त्याचा 30% काढलेला लिव्हर 6 महिन्याने कव्हर होतो, बरं का. आता जर तरुण पोरगा जर जात आहे तर बापाला वाटलं की माझा लिव्हर मी देतोय, बरं का. आणि मग काय झालं, बापाची शस्त्रक्रिया झाली, त्या बाबाने दाखवलं, पण हे सगळं अख्खं फाडलेलं होतं बरं, एवढं मोठी शस्त्रक्रिया. आणि ते लिव्हर त्यांचं ते 30% काढलं, तिकडे ट्रान्सफर केलं, पण शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. ती शस्त्रक्रिया फेल गेली. एक 10-12 दिवसानंतर ते कळलं की ती शस्त्रक्रिया सुद्धा निकामी झालेली आहे, फेल गेलेली आहे. मग आता दुसरं कोणी आहे का लिव्हर देणार? सत्य हकीकत बघा बरं का, ह्या पुराणातलं नाही, हे पुराणातलं नाही, शेवटी बोलणार आहोत आपण. आता काय झालं, बाई 3 वर्ष झालेली माऊली लग्नाला, 2 वर्षाची मुलगी आहे, डॉक्टर आहे त्याची बायको, पण तरीही ती तयार झाली, मी 30% लिव्हर देते. कारण नवरा जगला पाहिजे ना, कर्ता पुरुष आहे. आणि मग काय झालं, त्या बाईची शस्त्रक्रिया केली, तिचा 30% लिव्हर काढला, तो ट्रान्सफर केला, शस्त्रक्रिया झाली. हा शेतकरी माणूस सगळी जमीन विकली, कर्ज काढला, जवळजवळ 1.5 ते 2 करोड रुपये खर्च केले. पूर्ण जमीन विकून सगळा जेवढा होता तेवढा सगळा विकला, कर्ज केला, कारण मुलगा जगला पाहिजे. आणि 2 महिन्यानंतर फक्त त्या मुलाला शस्त्रक्रियेच्या नंतर फक्त ताप आला आणि 26व्या वर्षी त्याने निरोप घेतला. तुम्हाला गावही सांगेन, सगळं काही सांगेन, रेकॉर्डिंग चालू आहे, बरं का. महत्वाचा विषय काय माहितीये का,
मुलाला आयुष्य मिळावं म्हणून बापाने कमी केलं का? सगळी प्रॉपर्टी विकून टाकली ना. सगळा शेतकरी माणूस बिचारा, काही जवळ नव्हतं, जे होतं ते सगळं विकून टाकलं त्यांनी. पहिली शस्त्रक्रिया झाली, दुसरी शस्त्रक्रिया करताना काही जवळ राहिलं नाही, कर्ज काढला. त्या तरुण असलेल्या बाईने सुद्धा तिचा 30% लिव्हर दिला. मोठमोठ्या शस्त्रक्रिया दोघांच्या झालेल्या माऊली उत्तरकऱ्यांच्या वेळेला बघितली त्यांची अवस्था, फार बिकट अवस्था होती. दोघेही अंथरुणात होते. अर्थात मुलाला आयुष्य मिळावं म्हणून बापानेही काही कमी केलं नाही, बाईनेही काही कमी केलं नाही, नातेवाईकांनी काही कमी केलं नाही. जेवढी काही मदत करता येईल तेवढी केली. पण ऐका दादा, आमच्या आयुष्य आमच्या हातामध्ये फक्त मदत करणं, सगळे प्रयत्न करणं आहे. आयुष्य आमच्या हातात नाही. विषय काय आहे? 83,99,999 योनी पार केल्यानंतर आम्हाला मनुष्य देह मिळालाय. ही भगवंताची सगळ्यात मोठी कृपा आमच्यावर आहे. आणि सगळ्यात मोठी, देवाने जर आम्हाला कुठलं दान दिलं असेल तर बाजारात कुठेही विकत न मिळणार आयुष्य आम्हाला भगवंताने दिलेलं आहे. हे सगळ्यात मोठी दान दिलेलं आहे भगवंताने, आम्हाला सगळ्यात मोठी देणगी दिलेली आहे. आणि विशेष आता दुसरं, आम्ही गरीब कोणाला समजतोय बरं? आम्ही गरीब कोणाला समजतोय? ज्याच्याकडे पैसा अडका कमी आहे, नाही का, परिस्थितीने जो तसा आहे त्याला गरीब समजतोय. अरे आपण एवढे श्रीमंत आहेत ना, आज या प्रांगणामध्ये, या धर्म मंडपामध्ये बसून श्रवण करतोय ना, ही इंद्रिय भगवंतांनी धडधाकड दिल्यात ना, ही सगळ्यात मोठी देवाची कृपा आहे आपल्यावर. सगळ्यात मोठी कृपा आहे देवाची. फक्त कल्पना करा, जर मला दृष्टी नसती तर, जर मला ऐकायला चाललं नसतं तर, जर मला वैखरीच नसती, बोलताच नसतं आलं तर, भगवंताने मला पायच दिले नसते तर, देवाने मला हातच दिले नसते तर, कधीतरी कल्पना करा ना. मग देवाने काय दिलं याची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. मग देवाने आपल्याला काय दिलंय ना याची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. बरं का? बघा, हा नरदेह दिला ही देवाची कृपा आहे. आयुष्य दिलं ही देवाची कृपा आहे. सगळ्या प्रकारची इंद्रिय व्यवस्थित दिल्यात ही देवाची कृपा आहे. आणि विशेष म्हणजे अशा प्रकारचा नरदेह देताना भगवंताने आम्हाला, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी कार्य केलेलं आहे, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलेलं आहे, अधिक करून अनेक साधू पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जो हिंदुस्थान आहे ना, जो भारत देश आहे ना, ज्या देशाची संस्कार आणि संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे, त्या देशात भगवंताने आम्हाला जन्माला घातलं. ही सगळ्यात मोठी कृपा आहे देवाची, सगळ्यात मोठी कृपा आहे. अरे आज काही देशांची परिस्थिती बघाल ना, त्यांचे संस्कार आणि त्यांची संस्कृती आपल्याला डोळ्यातून पाहायचं लांब गेलं, आपण कल्पनाही करू शकत नाही. माऊली कल्पनाही करू शकत नाही अशी काही संस्कार आहेत त्यांचे, असं काही राहणं आहे, असं काही जगणं वागणं आहे. आणि म्हणून आज अनेक देशातील लोक या ठिकाणी येतात, ह्या भूमीला दर्शन घेतात, स्पर्श करतात आणि या ठिकाणचं खऱ्या अर्थानं आपल्या या देशाचं, आपल्या ह्या हिंदुस्थानची संस्कार आणि संस्कृतीचा अभ्यास करतात, त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न करतात. कारण एवढी श्रेष्ठ संस्कृती आपली आहे की यत्र नार्यस्य पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. महिलांचा सन्मान करणारा हिंदुस्थान, महाराष्ट्र विशेष करून महिलांचा आदर करणारा हिंदुस्थान, विशेष करून महाराष्ट्र, आणि अनेक साधू पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटली जाते. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटली जाते. आम्ही गाईला माता बोलतोय, गो माता. गंगेला माता म्हटलं जातंय, गंगा माता. भूमीला माता म्हटलं जातंय, गोमाता. एवढंच नाही तर आमच्या देशाला सुद्धा आम्ही म्हणतोय भारत माता. आणि ते संस्कार आमच्यावर झाले जातात. म्हणून जगातली प्रत्येक स्त्री आम्हाला आईच दिसत असते, बहीणच दिसत असते. याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. भक्तीला आणि परमार्थाला सुरुवात इथून होत असते. एवढं मदभाग्य आहे आमचं, एवढे भाग्यवान आहोत आम्ही. या हिंदुस्थान मध्ये अनेक प्रकारचे राज्य आहेत आणि अनेक प्रकारचे राज्य अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. बरं का? प्रत्येक राज्याचं नाव घेतलं जातंय, अमुक गोष्टीसाठी प्रसिद्ध, तमुक गोष्टीसाठी प्रसिद्ध. पण ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्राचं नाव घेतलं जातंय ना, त्यावेळेला स्वाभिमान वाटतोय आपल्या राज्याचा, आपल्या महाराष्ट्राचा. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणूनच म्हटलं जात आहे.
संतांची भूमी म्हणून म्हटलं जात आहे. वैराग्याची महामेरू असलेल्या जगद्गुरु तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र, ईश्वरी ज्ञान देणाऱ्या आणि जगासाठी विश्वासाठी विश्वात्मक देवाकडे पसाये जाण्यासारखे प्रार्थना करणाऱ्या माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आहे. शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने आदी करून जनबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांच्या स्मरणार्थ आज आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, बाबांनी त्या साधूंचा, त्या संतांचा आदर्श घेतला, ते कार्य जे काही करता येईल ते केलं. जेवढं काही संतांचं मार्गदर्शन मिळेल, सत्पुरुषांचं मार्गदर्शन मिळेल, ते मार्गदर्शन घेण्याचं काम केलं. देवाचा परमार्थ, देवाची भक्ती, देवपूजा, देवाचं नामस्मरण करण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थानं माणसाने मनुष्य म्हणून जगत असताना, माणूस म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना जे कार्य करायचं ते बाबांनी केलं. म्हणेन खऱ्या अर्थानं मृत्यूचा सोहळा झाला असं म्हणायला हरकत नाही. मृत्यूचा सोहळा झाला असं म्हणायला हरकत नाही. जन्माचा सोहळा आपल्या हातात नव्हता आणि नसतोच, नाही का? काय वाटलं, बर्फ का पेढी, बर्फी का पेढा का काय, कुठली बर्फी ना कुठला पेढा त्या टायमाला असेल, नाही का? गुळ वाटला असेल, साखर दिली असेल, करा बाबा तोंड गोड, असू दे, हरकत नाही. जन्माला आलो तेव्हा आम्ही रडलो, रडत आलो. आणि ज्यांच्या घरात जन्माला आलो, ज्यांनी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावर हसू ना माऊली, सगळे हसायला लागले की नाही? येताना रडत आलेलो होतो आम्ही. ज्यांनी बघितलं त्यांना सर्वांना हसू आला, आनंद झाला. बरं का? आयुष्यामध्ये अशी कर्म करा दादा, जाताना आपल्याला हसत जायचंय, हसत जायचंय आपल्याला. बरं का? ज्याने वर्षभर अभ्यास केलाय ना, तो परीक्षेला जाताना हसत जातो, मस्त की आनंदात जातो. आतुरतेने परीक्षेची वाट पाहत असतो माऊली, त्याने वर्षभर अभ्यास केलाय तो. पण ज्याने वर्षभर नुसत्या उन्हाळक्या केल्यात ना, अभ्यास नाही केला ना, त्याला असं वाटतं आयुष्यात परीक्षाच नाही तर बरी आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास करता आला पाहिजे ना, तो अभ्यास बाबांनी केला. आणि म्हणून असं म्हणायला लागेल की परीक्षेच्या वेळेला उत्तीर्ण झालं. हरिभक्त परायण होते, हरिभक्त परायण राहिले, आणि हरिभक्त परायण म्हणून तुमचा आमचा निरोप घेतला. ज्या युगामध्ये आपण राहतोय ना दादा, ह्या युगामध्ये आपल्याला पैशाने जर श्रीमंत व्हायचं असेल तर अनेक मार्ग आहेत, अनेक मार्गाने आम्ही पैशाने श्रीमंत होऊ शकतो. पण कर्माने, गुणाने आणि विचाराने श्रीमंत राहून आणि त्याच श्रीमंतीने जर या जगाचा निरोप घ्यायचा असेल ना, तर त्यासाठी आम्ही माऊली ज्ञानोबाच वाचले पाहिजेत, आम्ही जगद्गुरु तुकोबाच वाचले पाहिजेत, गाथा गीता भागवत आणि ज्ञानेश्वरीचाच अभ्यास केला पाहिजे. जाणं प्रत्येकाला आहे ना. आमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी आहेत सत्य असणाऱ्या, आणि त्या सत्य असणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट सत्य म्हणजे आमचं जाणं आहे. आम्हाला मृत्यू आहे. महाभारतामध्ये एक यक्ष प्रश्न नावाचा प्रकरण आलेला आहे ना माऊली, नाही? यक्ष प्रश्न नावाचा प्रकरण आलेला आहे. धर्मराजाला ज्या वेळेला तहान लागली त्यावेळेला भावांना सांगितलं की पाणी घेऊन या. आणि पाणी आणायला गेल्यानंतर ज्या वेळेला त्या तळ्यातील पाण्याला हात लावणार तेवढ्यात तिथे अदृश्य शक्तीने आवाज दिला, थांबा, पाण्याला हात लावू नका. जर हात लावाल तर तुम्हाला मृत्यू ओढावेल, मरावं लागेल. मग माझ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर द्या. जर माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर तुम्ही पाणी पिऊ शकता, पाणी नेऊ शकता, पाण्याला स्पर्श करू शकता. अन्यथा पाण्याला स्पर्श जरी केला तरी तुम्हाला प्राणाला मुकावं लागेल. आणि विशेष मनावर न घेता या अदृश्य शक्तीचं बोलणं, पाण्याला स्पर्श केल्याबरोबर सगळे भाऊ त्या ठिकाणी धर्मराजाचे मूर्छित पडले, मेले, अशा प्रकारे उल्लेख आहे. बरं का? बराच वेळ झाला, गेलेले भाऊ अजून येत नाहीत म्हणून धर्मराजा आले. आल्यानंतर पाहतात तर भाऊ इकडे मूर्छित पडलेले आहे, तळ भरलेलं आहे पाण्याचं. काय आहे? तेवढ्यात त्या अदृश्य शक्तीने आवाज दिला, राजा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. जर माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार तर तुझे भाऊ तुला परत जसे तसे परत मिळणार. आणि विशेष म्हणजे या पाण्याला सुद्धा तुला स्पर्श करता येईल, पाणी पिता येईल. अन्यथा जशी भावांची स्थिती झाली तशी तुझी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यक्ष प्रश्न नावाचे अनेक त्या ठिकाणी प्रकरणामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी एक प्रश्न यक्ष म्हणतोय त्या ठिकाणी, जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं?
धर्मराजा म्हणतोय, जे दिसतंय ते नाचतंय, जे निर्माण झालंय ते जातंय, जन्माला आलेलं मरतय, जन्म मृत्यू ठेवलेला आहे. पण ज्या वेळेला एखादा माणूस जातोय त्याला बघून दुसरा बोलतो, बरा झाला मी वाचलो. हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. एखादा माणूस जेव्हा जातोय तेव्हा त्या जाणाऱ्या माणसाला पाहून राहिलेला माणूस बोलतोय, तो गेला बरं झालं मी वाचलो. वाचलो म्हणजे काही तासापुरता, काही दिवसापुरता, काही मिनिटापुरता, काही सांगू शकतो का आपण? हे सगळ्यात मोठं जगातलं आश्चर्य आहे. स्मशानभूमीत एकदा माणूस गेला ना की आयुष्यभर ज्यांनी तंगड्या खेचल्यात, आयुष्यभर ज्यांनी त्रास दिलाय ना ज्या माणसाला, तो त्याच्याच मायकावर गेल्यानंतर तिथे गेल्यावर काय बोलतो माहितीये का? अख्ख्या गावात जर चांगला माणूस असेल ना तर हाच आमच्या गावात खूप चांगला माणूस होता, खूप मस्त माणूस होता. आयुष्यभर विरोधच केला, तगड्याच खेचायचं काम केलं. बरं का? जिवंत असताना माणूस माणसाला समजून घेत नाही. हीच तर जीवनाची व्यथा आहे. आणि तो माणूस चांगला होता हे आम्हाला ऐकण्यासाठी स्वतःला मरावं लागतंय. ही जीवनाची कथा आहे ना प्रत्येकाच्या. स्मशानभूमीत गेल्यानंतर माणसाकडे वैराग्य येते. काय येते रे माणसाच्या बरोबर? बघा ना, काय या माणसाने हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, किती धावपळ केली, पण बिचाऱ्याच्या बरोबर काहीच आलं नाही रे. स्मशानभूमी सोडली की ये रे माझ्या मागले, म्हणून तर त्याला स्मशान वैराग्य म्हटलेलं आहे. म्हणून त्याला स्मशान वैराग्य म्हटलेलं आहे. बरं का? नेहमीच सांगत असतो, ज्याप्रमाणे आपण मंदिरात जाताना जरा नम्रतेने जातो, चपला बाहेर काढतो, देवाचं स्मरण करतो, हात जोडतो, नामस्मरण करतो. बरं का? नुसतं रस्त्यात जाताना एखाद्या दगडाला शेंदूर लावले जरी दिसला ना तरी आम्ही नतमस्तक होतो. कारण भावना आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, ते संस्कार आहेत, नाही का? गंगा दिसली नमस्कार करतो आपण. एखाद्या गावाच्या शेजारून जात असताना नुसता कलश जरी दिसला ना मंदिराचा